नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती माननीय श्री प्राध्यापक राम शिंदे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री माननीय श्री योगी आदित्यनाथ यांची घेतली प्रत्यक्ष भेट. जामखेड तालुका प्रतिनिधी अमृत कारंडे. महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती माननीय श्री प्राध्यापक राम शिंदे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री माननीय श्री योगी आदित्यनाथ यांची प्रत्यक्ष भेट घेऊन वाराणसी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याद्वारा निर्मित ऐतिहासिक मणिकर्णिका घाटाच्या संरक्षणाबाबत निर्माण झालेल्या गंभीर बाबींची सविस्तर माहिती, निवेदन व संबंधित कागदपत्रासह सादर करण्यात आले. यापूर्वी याच विषयाबाबत देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाकडेही ईमेल व प्रत्यक्ष स्वरूपात कागदपत्रे सादर करण्यात आली होती. काशी ही केवळ एक शहर नाही, ती श्रद्धा, साधन आणि मोक्षाची अखंड चेतना आहे. गंगेच्या तीरावर वसलेले 84 घाट म्हणजे काशीचा श्वास असून त्यातील मणिकर्णिका घाट हे सनातन परंपरेतील सर्वोच्च आध्यात्मिक प्रतीक मानले जाते. काशीत मरण म्हणजे मोक्ष ही धारणा याच भूमीशी अविभाज्यरित्या जोडलेली आहे. मी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा वंशज या नात्याने या विषयाकडे केवळ प्रशासकीय नव्हे तर धर्म, परंपरा आणि कर्तव्य भावनेतून पाहतो. म्हणूनच या बाबतीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी थेट संवाद साधून ऐतिहासिक वारशाच्या संरक्षणाबाबत ठाम भूमिका मांडण्यात आली. ज्या सरकारने राम मंदिरासारखे शतकानुशतकांचे स्वप्न साकार केले आणि काशी विश्वनाथ धाम सारखा श्रद्धेचा सन्मान करणारा प्रकल्प पूर्ण केला, तेच सरकार मंदिरे तोडते असा आरोप निराधार राजकीय हेतूने प्रेरित आणि दिशाभूल करणारा आहे. मणिकर्णिका घाट म्हणजे केवळ दगडमातीची रचना नाही, तो अखंड मोक्ष परंपरेचा साक्षीदार आहे. अहिल्यादेवींनी तो मार्ग अखंड ठेवला. आजही तो मार्ग तुटू नये, अधिक सन्मानाने पुढे जावा, हाच या संवर्धनाचा खरा अर्थ आहे. अशा पवित्र स्थळाबाबत AI निर्मित व्हिडिओ, दिशाभूल करणारी छायाचित्रे आणि अपुरी माहिती वापरून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीच्या विटंबनेविषयी गैरसमज पसरवले जात आहेत. हे अत्यंत दुर्दैवी आहे. याचा वस्तुस्थितीशी कोणताही संबंध नाही. प्रशासनाकडून सर्व पुनर्रचना व संवर्धनाचे काम अत्यंत काळजीपूर्वक परंपरेचा सन्मान राखत सुरू आहे. इतिहास सांगतो की 18व्या शतकात सततच्या आक्रमणांमुळे व राजकीय अस्थैर्यामुळे काशीतील अनेक घाट व मंदिरे उद्ध्वस्त किंवा दुर्लक्षित झाली होती. त्या अराजक काळात अहिल्यादेवी होळकरांनी केवळ मंदिराचे पुनर्निर्माण केले नाही तर काशीच्या आत्म्यालाच पुन्हा उभे केले. मणिकर्णिका परिसरातील घाटाची पुनर्बांधणी, संरचनात्मक मजबूती आणि व्यवस्थापन करून त्यांनी हे सुनिश्चित केले की मोक्षाचा मार्ग कधीही खंडित होणार नाही. अंत्यसंस्काराची परंपरा अखंड सुरू राहावी, हाच त्याच्या कार्याचा केंद्रबिंदू होता. आज मणिकर्णिका घाटाशी संबंधित कामाकडे पाहताना हा ऐतिहासिक संदर्भ समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. येथे सुरू असलेली प्रक्रिया ही श्रद्धा, परंपरा आणि मानवी संवेदनाचा सन्मान राखणारे संवेदनशील व शाश्वत नूतनीकरण आहे. हे काम अचानक किंवा मनमानी नसून वर्षानुवर्षे लोकांना भेडसावणाऱ्या प्रत्यक्ष अडचणींवर उपाय करण्यासाठी हाती घेण्यात आले आहे. आजची वस्तुस्थिती अशी आहे की अंत्यसंस्कारासाठी 2-3 दिवस प्रतीक्षा करावी लागते. स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी व विश्रांतीसाठी अपुऱ्या सुविधा आहेत. पावसाळा व पूरकाळात शवदाह प्रक्रियेत गंभीर अडथळे येतात. लाकूड साठवण, मुंडण, स्नान व विधीसाठी सन्मानजनक व सुरक्षित जागेचा अभाव आहे.
या अडचणींमुळे शोकाकुल कुटुंबांना मोठा मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागतो. हीच वेदना समजून घेऊन ती दूर करण्यासाठीच नूतनीकरण आवश्यक आहे. या प्रक्रियेदरम्यान अहिल्यादेवी होळकरांनी उभारलेल्या ऐतिहासिक वारशाला कुठलाही धक्का लागू नये ही भूमिका ठामपणे मांडण्यात आली आहे. मूर्ती, धार्मिक रचना आणि परंपरा संपूर्णपणे सुरक्षित असून प्राणप्रतिष्ठेसह पुनर्स्थापना निश्चितपणे केली जाणार आहे. अफवांवर नव्हे, इतिहासावर आणि वास्तवावर विश्वास ठेवूया. धर्म म्हणजे फक्त घोषणा नाहीत, धर्म म्हणजे जबाबदारी, आणि ती जबाबदारी परंपरा जपत पार पाडली जात आहे. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.